बिचारी कुशाल म्हणती या 10:30 ह्यांना वाजल्या आणि मला मी 6:30 आली इष्टीनं जाऊन. अग तुझ्यासारखं बोललं नाही मग तू लगेच पळ काढला तिथनं. आई बापाला सुद्धा तू चांगलं म्हणीनच आणि तू काय आमची तर कदर राखणार आहेस. ह्याच्यावरच कळतंय की तू आई बापाचं तुला शब्दाचं मोल नाही. ते आमच्या शब्द म्हणजे काय तुझ्यासाठी कचरा कुंडीच आहे की. म्हणती अजून मला ह्यांनी काय तर फुलवलं आई बाप बी नीट बोल ना ती राखी बांधली माघारी फिरली. तुझ्यासारखं बोलली असती हा त्यांचं चुकतोय त्यांना इंगाच दाखवूया आपण आई बापा अशी म्हणली असती का मस्त थांबली असतीस तू तिथं आहे का नाही. त्यांना कळतंय चांगलं किती वाईट किती कोण हुशार कोण येड कोण शान कळतंय त्यांना ग. तू किती पटी उदाहरणं दे त्यांना मनानं कळतंय या. ती काही बोळ्यानं दूध पित नाही ती. तू तुझा मीपणा दाखवाय बघती सगळीकडे जिथं तिथं. आई बापाच्या सुद्धा तुला वाटतं माझ्या शब्दाला मान पाहिजे हे का नाही. हा तू एवढी माहेराला जाऊन आली आई बाबा बसला व्हिडिओ सुद्धा तो काढला नाही का तुझ्यासारखं बोलली नाही ती म्हणून. ह्याच्याच कळतंय की अगं तुझं काय ती तुझ्या मनात काय आहे. फक्त स्वार्थीपणा आहे तुझ्यापाशी. आणि असं झालं तसं झालं आणि सकाळी बी वहिनी होते तोपर्यंत एक शब्द नाही. वहिनी गेल्या का व्हिडिओ चालू त्यात दुसऱ्याची निंदा करायला चालू आणि पुन्हा जायचं कुठं तर तोंड घेऊन. तोंड दावाय नको कुणाला काय नको आहे का नाही. माणूस इकडे तिकडे गेलं का व्हिडिओ करायचा लोकांची निंदा करायची ह्याला वाईट चांगलं म्हणायचं तेवढंच येतं या. कशी बी बोलती टाकून दिल्यावानी. अगं तुला काय राहायला सुद्धा नको म्हणत नव्हतो आम्ही कसं तरी रात्रीचा दिवस करून आलो 10:30 वाजला पण आलो ना आम्ही घरी. 6:30 येऊन तू तर काय केलंच असं इथं सांगती या मी 6:30 आली आणि यांनी 10:30 वाजवल्या गाडी घेऊन. अगं आम्ही माहेरात गेलो काका आजारी तिथं गेलो पुन्हा आत्याच्यात गेली त्यामुळे उशीर झाला मला. आणि तुला सांगा म्हणून नेमकं आहे सगळं कशा पाहिजे तुला आम्ही तर सांगायचं. तू बरी आम्हाला काही किरकोळ गोष्ट सांगून दमतीच. गाडीची चावी दिली नाही ह्यावून दिली. अगं नको देऊ गाडीची चावी. तुला वाटत असेल गाडीची चावी त्याच्यावर आम्हाला ब्लॅकमेल करू नको तशी ती पिक्चरातली कशी करते तशी. माझ्याकडे चावी आहे ही करा नाही तर मी चावी द्यायची नाही असं तुझ्या धमक्याला पोकळ भेट नाही आम्ही. चावी करून उड्या मारती या. लय चावी घेतली होतीच कशाला गेलीच इष्टीला मग जायचं की बुलेट चालवत घेऊन. चाव्या होत्या तुझ्याकडे सगळ्या. चावी करती या. पाडून गेल पण बोलतोय की ते टेंबड्याला बघा की तोंडातच दम आहे त्याच्या. नुसता तोंडात दम असून का करायचंय. हिला नुसता साधन ही माणूस असं झालं तिला कारणच पाहिजे काहीतरी वा. ती जरा लवकर आली ना आपल्यापेक्षा म्हणून तिला कारण पाहिजे काहीतरी बोलायला खुन्नस करायला काहीतरी कारणच लागतं तिला. काही ती येऊन तिनं गट्टर घातली का ताली घातल्या येऊन ती बी झुपली जाणं आपण बी येऊन झुपलोच की. कुठे गेली कोणाटाव गेली खाली गेली असेल कार्टाला गावात आणाय खालच्या आत्याच्या मक्कतलं तिथं करायची. माणूस असला असं मोकळं बसलेलं हे असं म्हणजे थांबत नाही समोर माणसाच्या असलुगाला सुद्धा थांबत नाही ती. कुठं आम्हाला तर थांब म्हणते तुमचं तोंड बघायचं नाही म्हणते आम्हालाच आणि तुझं आम्हाला बघायचंय तोंड होई मग तुला आम्ही नको आहे आणि मग तू कशाला आम्हाला पाहिजेच ग. आम्ही घरात नको आहे तुला नको झालोय आम्ही तुला सगळीजण. नवऱ्याला म्हणती मला ह्यांच्या संग जायचंच राय तुम्ही येताय का नाही सांगा. बाप म्हणला असलं तुझं चुकतंय तू कशाला भांडती किरकोळ कारण कशाला चावी घेतली म्हणला असं लगे माघारी फिरली 5 मिनिट सुद्धा थांबली नाही तिथं. रागाला काय करायचंय राग जसा आहे तसं करून दाखवा माणसानं. मग मोकळ्या रागाला काय करायचंय तसल्या राग काय कुणाला बी येतोय की मग रागाला काय उसनं मागायचा आहे. राग म्हणजे माहेरच्या लोकांसुद्धा हिला राग येतोय म्हणजे हिचा काय तुम्ही तर तिला आई बापाला तिच्या सांगायचं काय गरज आहे व. ती काय म्हणते ती काय हिला अशी करतावा काय कानाव घालून आई बापाच ऐकायचे बी आई बापाच्या कानाव घालायला. झाला कूलर चालू. मित्रांनो या श्रावणी सोलाय चालू आहे. आज ह्या टायमाला जेवलं उद्या ह्या टायमाला मला
कालवून आणू का? मिरच्या ही भाजून दिल्या त्या तोंडी लावायला. काय करायचं ह्यांनी बी पहिलं 4 वाजता सोडत, आता दुपारचं सरावणी सोडायला लागलं. ते सांच्याला तसंच उपाशी जपते या. काल बी तिथं माहेरात माझ्या नको सोडा आपल्याच घरी सोडायची, तर 10:30 रात्री वाजल्या. कवा सोडायची होती, दुसऱ्याच्या सोडायची नसती सरावणी. मान्य, पण पुन्हा कधी यायचं होतं इथं? जायलाच उशीर झाला मुलकाचा, घरनच आलाय 12 वाजल्या. सारं करूस तर धरूस तर गेली ती नवऱ्याला घेऊन लगेच. मग आधी गेली ते सांगत नाही बरं. आम्ही इथं आवरतोय करतोय तर मी लेकर नाही म्हणलं का? लेकर नाही ती लेकर लावत नाही म्हणलं का? एकदा दोनदा चला चला केलं, लेकर नाही म्हणले कशी गेली स्वतः नटरून? आणि लेकर घेऊन गेली माझ्या संग लावली नाही ती म्हणती अजून. तुझ्या संग कशाला लावायची ती लेकर? अशी हाल करायला मी इष्टी ना. अगं तुला सुद्धा सोडवती म्हणतो ती पंढरपुरापर्यंत, तिथं इष्टीला बसवून लावती. नाही तुला ऐकू वाटलं ना? काय ऐकणार मग काय करायचं? आता गाडी ही देऊन आलं, सकाळी गेलत उशीर आलत, बसलं आता इथं काय हातरून टाकून लोळत होतं. रात्री यायला बी उशीर झाला, पुन्हा सकाळी बी लवकर उठून ह्यांनी तसं 8-9 वाजेपर्यंत आंघोळ करता उरकत आहे. पण आज म्हणलं पावसा पाण्याचा दिवस आहे, अजून काय नाही बरं का पाऊस आला. पण पावसा पाण्याचा दिवस आहे तर वारं शांत झालंय. काही बाजरी कशी टवकारली बघ, आमची पांढरी बाजरी दिसायला लागली त्याच्यावर. त्याच्यामुळे म्हणलं या जावा देऊन. शिमला मिरची आहे, काय सुद्धा तिखट लागत नाही मिरची, त्यांना आवडते त्या. कशाला काकडीवाणी मिरची आहेत लांबारलच काय त्या. इथभर मिरचीच आहे लांबडी, तिखट आहे. वहिनी आल त्या रात्री थांबल्या होत्या वाट बघत आमची. रात्री त्यांना राखी बिकी बांधून घेतली. सकाळी ह्यांनी गेलं का त्यांनी बी आंघोळ बिंगोळ केली का, आवरून चहा केला का पिऊन गेल्या. त्यांची बी सून गेली रक्षाबंधनला. पोरग जातय शाळेत, त्याला डबा करावा लागतंय, बारकं पोरग. गेल्या लगेच आवरून म्हणलं या आता एखाद्या कशाची येते म्हणल्या. मस्त इथलं इथं जुन्या वाडीत लोटवाडीत आहे पर काय करायचं काम. काहीतरी असं निमित्त असलं तर माणूस येतय, नाही तर नाही. हिरीवारी कोणी येत नाही काय नाही बघा. या म्हणले तर कशाची येते म्हणले, असंच काही तर कारण असलं म्हणजे येतय माणूस. ते बी काल राहिल्या नसत्या, ह्यांनी जर जाग्या वाजता नाही तर राहिल्या नसत्या, लगेच बांधल्या असत्या लगेच गेल्या असत्या माघारी. पण राहिल्या, रातची रात राहिल्या. पुन्हा बोलत हे करत झोपी गेलो. पुन्हा आम्ही सकाळी ह्यांची उठून आंघोळ चालल्या उठलोय आम्ही. ह्यांना काळजी लय खरं, पण लोकांचं काय आणलं म्हणजे लय काळजी राहते माणसाला. जिकडं तिकडं चांगलं असतं दिलं मग चांगलं असतं, है का नाही? पुन्हा मागाय आपल्याला गोडी राहते. लागली कालवण आणू का? कालवण थोडं आणू, खावा थोडं हाय ताटात. चपाती हाय ही घ्या. एकदाच आणून ठेवलंय ह्यांना मोहर सगळं. तिखट लागलं. साखर आणून द्या. ते काय आणलं होतं तुम्ही येत कुठलं दिसलं काय? किती गेलं का? काय ते राजगिऱ्याचं ते लाडू असे तसलं होतं आणि ती शेंगदाण्याच्या बी त्याची होत्या. मला एक दिलत की चक्की. ती पोराने खाल्लं, मला एक दिलत तर ती त्यात शेंगदाण्याचे बी शेंगदाणा बी लागलं मध्ये मध्ये. मला थोडं गुळमाट झरतान पडलं. दोन्ही मिक्स करून असते. हा उपासाला काय बी निघलंय आता. राजगिऱ्यात चक्क्या निघल्या, त्या लाडू निघल्या, तर पर्स निघलंय. उपासाला खायला तेवढं कमी आहे का नाही मित्रांनो? चला ह्यांना कालवण वाढते मी.